आजकालच्या काळामध्ये जे काम पुरुष करू शकतात तेच काम तेवढ्याच ताकदीने महिला सुद्धा करू शकतात। अर्थात ज्याप्रमाणे म्हटलं जातं की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजकाल महिलाही काम करतात आणि त्यात महिला कुठेही कमी नाही। सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे, अशातच आपण जर पाहिलं तर ज्या रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्यांचा सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो आणि अशामध्येच हीच सुरक्षा ज्या पाहतात त्या महिला आज आपल्या सोबत आहे। खरं तर ज्याप्रमाणे मुंबईकरांचं आयुष्य हे धावत असतं तसंच ते धावताना रेल्वेची चाकं सुद्धा तेवढ्याच गतीने धावत असतात। मात्र ही चाकं सुरक्षित हवी असतील तर ते सुरक्षित ठेवण्याचं काम सुद्धा महिला करतात। मी सध्या उभा आहे मुंबई सेंट्रलच्या म्हणजेच पश्चिम रेल्वेच्या या कारशेडमध्ये आणि आपण जर पाहिलं तर याच मुंबई सेंट्रलच्या रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या कारशेडमध्ये आपण जर पाहिलं तर महिला या आपल्याला काम करताना पाहायला मिळतात आणि हीच रेल्वे जी आहे ती सुरक्षितपणे कशा पद्धतीने रोज प्रवाशांना मिळेल यासाठी दिवस रात्र या महिलांकडून काम केलं जातं। कशा पद्धतीने आपण पाहू शकतो की एखादी गोष्ट चुकू नये यासाठी कशा पद्धतीने काम केलं जातं आणि त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की आपण पाहतो हे नटबोल्ट आहेत ते एकदम व्यवस्थित मजबूत असणं, त्याचं ऑइलिंग, त्याचबरोबर जी मेजरमेंट आहे, जी उंची आहे ती उंची सुद्धा आपण पाहू शकतो ती मोजली जाते, कारण की चाकामधलं आणि रेल्वेच्या या सगळ्या सस्पेन्शन मधलं महत्त्वाचं काम आहे ते या उंचीचं सुद्धा हे सगळं तपासण्याचं काम या महिला करतात। कुठेतरी आधी याच क्षेत्रामध्ये या महिलांची संख्या कमी पाहायला मिळत होती, मात्र आता याच क्षेत्रामध्ये महिला सुद्धा कोणापेक्षाही कमी नाहीयेत आणि याच महिला अगदी आपण जर पाहिलं तर सगळी छोटी मोठी कामं जी आहेत ती करताना पाहायला मिळतात आणि यांच्यामुळेच आज रेल्वे मधून प्रत्येक प्रवासी हा सुरक्षित प्रवास करतो। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेऊया कशा पद्धतीचं काम केलं जातं, काय काय काम केलं जातं। खरं तर नारी शक्तीला सलाम असंच म्हणावं लागेल, कारण की जिथे हे काम करू शकत नाही महिला हे करू शकत नाही असं हिणवलं जातं आणि सगळ्यात कठीण काम खरं तर ही रेल्वे रोज अनेक प्रवाशांना लाखो प्रवाशांना घेऊन प्रवास करते, त्याचं सुरक्षिततेचं काम हे तुम्ही बघतात। किती चॅलेंजिंग असतं हे काम, कसं करतात आणि तुम्ही? हो, भरपूर आम्ही म्हणजे करतो कामं, भरपूर आहेत अशी कामं। आता मी बॅटरीवर काम करते, बॅटरीवर नोट असतात, चेक करायला लागतं सगळं पूर्ण चेक, म्हणजे असं जेवढं हे असेल ते आणि स्टाफ असतो माझ्याबरोबर आणि पूर्ण म्हणजे असं म्हणजे एकदम टेन्शनवालं असतं, पण आम्ही त्याच्यावर आवडीने म्हणजे असं करतो, आवड असल्यावर कसं करतो त्याप्रमाणे आम्ही बॅटरीचं काम करतो। एक प्रश्न माझा असा आहे, एकतर संसार आपला म्हणजे एक म्हटलं जातं कारण की मूल चूल आणि याच सगळ्यात तो संसार असतो, पण ते सोडून हे सगळं तुम्ही करताय सध्याच्या घडीला कसं सांभाळतात? म्हणजे खरं तर म्हटलं जातं घर सांभाळावं लागतं आणि काम सांभाळावं लागतं, पण हे चॅलेंजिंग इकडचं हेडेक म्हणजे डोक्याला इकडचा तो सगळा दिवसभरचा ताण आणि मग घरी जाऊन घरची कामं कसं मॅनेज करतात? मॅनेज करतो म्हणजे आवड आहे म्हणून असं पण करतो, म्हणजे आणि घरची पण आवड आहे काम करायची वगैरे, त्यामुळे तिथलं पण करतो आणि इथलं पण आवडीमुळे करतोय। आणखी काही महिला अपन त्यांच्याशिवाय मैम किस तरीके का काम किया जाता है इस यार्ड में, कितनी महिलाएं आपके साथ और कैसा क्या क्या काम वो करती है? मेरे यहाँ लगभग मेरी गैंग में या मैं आईसी और आईएस शेड्यूल होता है, मेजर शेड्यूल ये 60 और 240 दिन की अवधि पर कराए जाते हैं। तो इसमें 30 से 40 लगभग एक्टिविटीज होती हैं अलग अलग, जिसमें से 3 जो प्रमुख गतिविधियां हैं, जो आरडीएस बोगी के क्लियरेंसेस लेना, जो आरडीएसओ के मानक द्वारा स्थापित है उस हिसाब से बोगी के क्लियरेंसेस लेना, डैशबोर्ड की ऑयलिंग को चेक करना, उसके लेवल को चेक करना, बैटरी बॉक्स की चेकिंग करना जैसे वो मैडम ने आपको बताया, ये सारी चेक वगैरह करने, इनको सारा चेक करना, इनको इंश्योर करना, ये देखना कि वो क्लियरेंसेस हमारे विद इन जो डिफाइंड लिमिट है उसी में रहे। अगर उनमें थोड़ा भी डेविएशंस होता है तो हम उसे तुरंत मरम्मत करते हैं, ठीक करते हैं। बिना उसे ठीक किए हम गाड़ी लाइन पर नहीं जाने देते, ताकि हम ये चाहते हैं कि जब ये यहाँ पर से बाहर जाए और यात्री उसमें यात्रा करे तो उन्हें किसी भी प्रकार की असुविधा या ऐसा ना लगे कि वो असुरक्षित है, मतलब वो पूर्णतः सुगम
एवं सुरक्षित यात्रा कर पाए, ये इंश्योर करने के लिए हम यहाँ पर पूरे तन से और इस पूरी टीम के साथ, आत्मविश्वास के साथ, पूरी लगन और परिश्रम के साथ कार्य करते हैं। जैसे मैंने मैम को भी पूछा था कि आप एक महिला हो, घर का सब करना, यहाँ पर आके काम करना, कितना चैलेंजिंग काम होता है ये सब करना, क्योंकि इस क्षेत्र में देखा जाए तो पुरुष अधिक से अधिक काम करते हैं, पर आप उनके कंधे से कंधा मिलाकर यहाँ पर काम कर रहे हैं। यस, बिल्कुल। एज ए नारी होने के नाते थोड़े चैलेंजिंग तो है, हमें ऑलमोस्ट डबल ड्यूटी करनी होती है, बट चूंकि ये चीज मैंने खुद के लिए चुनी है और मैं चाहती हूँ, और मेरे अधिकारियों का और मेरे सीनियर्स का मुझ पर भरोसा है, तो वो भरोसा भी मुझे कायम रखना है। सबसे बड़ी कि मुझे इसी बहाने अपने देश के लिए, कुछ लोगों के लिए सेवा करने का मौका मिलता है, तो वो उस चीज को चाहते हुए मैं गर्व समझती हूँ कि मैं ये चीज कर पा रही हूँ लोगों के लिए। कुछ तो बहुत, शायद मेरा कंट्रीब्यूशन बहुत मिनिमम होगा, बहुत थोड़ा सा होगा, बट वो मैं कर रही हूँ और ये चीज मुझे तसल्ली देती है और रात में नींद बहुत अच्छी आती है। आप इस काम को काम न मानते हुए राष्ट्र के लिए सेवा मानते. नक्कीच आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीचं जसे या बॅटरीज आहे ह्याचंही काम म्हणजे चेकिंग, अर्थात हे सुरक्षित आहे का नाही ह्याचं चेकिंग केलं जातं आणि हे सगळं तपासायचं काम या महिलांमार्फत केलं जातं. आपण जर पाहिलं तर 1 दिवसीय मेंटेनन्स असेल, 10 दिवसाचा असेल, 60 दिवसाचा असेल आणि त्याच्या अधिक पेक्षा जास्त काळाचा, ज्यामध्ये सर्व पूर्ण ही जी ट्रेन आहे, लोकल आहे, ही तपासली जाते. आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर या महिला काम करत असतात. आता माझ्यासोबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती या सगळ्यातली जाणून घेऊया. सर, खरं तर महिला या क्षेत्रामध्ये काम करतायत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. चॅलेंजिंग काम आहे. त्या म्हणतात की हे काम नाहीये, आमच्यासाठी ही सेवा आहे जी आम्ही राष्ट्रासाठी करतो. पण एक प्रश्न आहे, ज्या चाकांवर ही लोकल धावते, मुंबईकरांचं आयुष्य धावतं, ते सुरक्षित ठेवण्याचं काम हे या महिलांच्या हातात आहे. काय सांगाल याबद्दल? बिल्कुल, देखिए, और जो मुंबई सबर्बन जो हमारी लोकल ट्रेन्स है उसमें वो सतत चलती रहे, अनइंटरप्टेड चलती रहे, सेफली चलती रहे, उसके लिए बहुत जरूरी है कि उसकी मेंटेनेंस भी हाईएस्ट लेवल की और हाईएस्ट क्वालिटी की विथ जो जिस प्रकार की मेंटेनेंस उसको चाहिए वो रेगुलर बेसिस पे होती रहे. मेंटेनेंस के कई प्रकार हैं. सिंगल डे मेंटेनेंस होता है, 10 डे का मेंटेनेंस होता है, 60 डे का मेंटेनेंस होता है, 240 डेज का, मल्टीपल टाइप के मेंटेनेंस होते हैं. और मेंटेनेंस की जितने भी एक्टिविटीज होते हैं, 45 टाइप की एक्टिविटीज होती हैं, वो सारे के सारे क्रिटिकल एक्टिविटीज होते हैं. आप जैसे देख सकते हैं कि मशीन है, मशीन के मल्टीपल कंपोनेंट्स हैं, उसके पार्ट्स हैं, वो रेगुलर बेसिस पे जब चलती हैं तो वेयर एंड टीयर्स होता है, चाहे वो सॉफ्टवेयर हो, चाहे वो हार्डवेयर हो, चाहे उसके जितने भी एस्पेक्ट्स हैं. तो बहुत ज़रूरी है कि हमारी जो मेंटेनेंस टीम है वो हाईली स्किल्ड हो, हाईली कमिटेड हो. ओवर द इयर्स, अगर हम 10-11 साल पहले की बात करें, जो हमारे क्रिटिकल एक्टिविटीज़ हैं जो हम इस शॉप फ्लोर पे देख पा रहे हैं, वो सारे एक्टिविटीज़ में फीमेल पार्टिसिपेशन ऑलमोस्ट नेग्लिजिबल था. लास्ट 10-11 साल में एज एन ऑर्गेनाइजेशन, और जो एक ऑर्गेनाइजेशन का जो एक वर्किंग फिलॉसफी होता है वो भी हमारा इवॉल्व हुआ है. और नॉट जस्ट इन अदर एरियाज बट क्रिटिकल एक्टिविटीज में भी फीमेल पार्टिसिपेशन बहुत बढ़ा है. और जैसा कि अभी आप देख सकते हैं, सर्टेन क्रिटिकल एक्टिविटीज इस पर्टिकुलर कार शेड में फीमेल जो हमारे स्टाफ हैं उनके लिए वो डेडिकेटेड तरीके से केवल वो एक्टिविटीज देखती हैं. चाहे वो सेफ्टी के पैरामीटर्स इंश्योर करने की बात हो, चाहे वो अदर एस्पेक्ट्स हो, जो ये इंश्योर करता है कि हमारी ट्रेन रेगुलर बेसिस पे चलती रहे. एक सवाल ऐसा भी है कि दिन भर ये लोकल मुंबईकरों की सेवा के लिए, जो यात्री है उनकी सेवा के लिए दौड़ती रहती. जब कुछ घंटे का ब्रेक होता है तब ये सब कारशेड में रिटर्न आती. कितना देर मिलता है, कितनी देर में इन महिलाओं को ये सब करना पड़ता है, कितना चैलेंजिंग? देखिए, अगर रेगुलर मेंटेनेंस की बात करें, जो हमारा डेली मेंटेनेंस होता है, तो पीक आवर जब खत्म होती है तब वर्क का पीक आवर शुरू होता है. तो नॉर्मली 11 बजे से दिन से लेके और फिर शाम की पीक आवर के पहले ये 4 से 5 घंटे का मार्जिन होता है, जिस समय जो है मेन जो है एक्टिविटीज की जाती है. और जो शेड्यूल्ड मेंटेनेंस है जिसमें बहुत ज़्यादा टाइम लगता है, ज़्यादा मैन पावर लगता है, उसके लिए तो उसकी शेड्यूल बनी हुई है और उस हिसाब से एक्टिविटी होती है. ऐसे कितनी महिलाएं हैं जो मुंबई सेंट्रल के इस वर्कशॉप में कार्यरत हैं? देखिए,
ये वर्कशॉप जहां हम खड़े हैं AMU कारशेड, इसकी टोटल मैन पावर स्ट्रेंथ ऑलमोस्ट 1100 की है और इसमें ऑलमोस्ट 10% जो स्टाफ है वो हमारी फीमेल है जी। नक्कीच आपण जर पाहिलं तर याच महिला आहेत ज्या प्रत्येक मुंबईकराने सुरक्षित प्रवास करावा यासाठी कार्यरत असतात आणि जी चाकं या मुंबईच्या लाईफलाईनची धावतात हे चाकं या सुरक्षित महिलांच्या हातात सुद्धा असलेली पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा एकदा पुढारीतर्फे सुद्धा या नारी शक्तीला सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट अमयसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।